हिची चोच आहे. अरे हे नाही लागत काय, टेन्शन नाही. मला वाटलं हे लागत असेल. हा, हिचं तोंड इथं असतं आणि ही चोच इथं असते. मला वाटायचं की हे असं. तर हे कालवण आहे आणि मस्तपैकी फ्राय पण आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8:30 वाजले. सकाळी काल जरा जास्तच थकलो होतो ना, त्यामुळे थोडंसं उशीर झाला. 10 वाजेपर्यंत आपल्याला स्पॉटवर पोहोचायचं आहे. राकेशकडे पोहोचलोय आणि वेळ झाली आहे स्पॉटवर जायची. भरतीची वेळ आहे ना, भरतीच्या वेळेस जास्त वेळ नाही. 2 वाजेच्या आत आपल्याला तिकडे 2 वाजेपर्यंत पाणी पूर्ण खाली जाईल. तर आपल्याला आता किती वाजले? आता 10:30 वाजले. 10:30 थोडं टाइम आहे. अच्छा. आता पाण्याची लेवल बऱ्यापैकी आहे. आता जाऊन आपल्याला ते मजा येणार. हा, आणि किती वेळ लागला आपल्याला इथं जायला? तिथे जायला आता इथून 15 मिनिटं. 15 मिनिटं. रणजितने बघा काय मस्त बनवलंय. शिरा आहे, उपीट आहे. उपीट उपमा एकच ना, उपमा उपीट एकच. पोहे आणि हे काय, दही वडा आहे. ॲक्च्युली माझ्यासाठी नाही, म्हणजे आम्ही टेस्ट करणारच आहे, खाणारच आहे. पण त्यांच्या फेसबुक पेजला ते ॲड करत होते आणि आम्ही नेमकं त्याच वेळेस आलो. तर आता आपण हे खाऊन टेस्ट करूया, रिव्ह्यू देणार आहे त्याच्या फेसबुक पेजसाठी. त्यानंतर मागे जायचा जो सीन आहे ना, तो कट करून टाकायचा. डायरेक्ट मी जे खातोय ना समोर टाकतोय तो सीन घ्यायचा. ते असं जसं मी करतो सांगतो. काढल्यानंतर मग मी तुला म्हणतो ना खाऊ का वगैरे, ते सगळं नाही घ्यायचं. डायरेक्ट फक्त खाताना दाखवताना. सुपर. सगळ्या गोष्टी बेस्ट आहे, पण यात जो माझा बेस्ट आहे ना तो दहीवडा आहे. दहीवडा सुपर आहे. मी झाली बुक केली होती 1150 रुपये. 3 मिनिटाची मिस झाली. इकडे आपल्याकडे यायचं होतं मुंडव्याला. मी आता कशाला जायचं होतं माहिती आहे? तिथे बीचवर याला काय म्हणता तुम्ही? जाऊला ना, सुकट जाऊला पण पण थांब मी देतो. हॅलो. मागच्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस ही फिशिंग 2दा-3दा येऊन झाली नाही, बोईटची फिशिंग. त्यानंतर राकेशने प्रॅक्टिस केली. त्यातलं म्हणजे काय टेक्निकल पॉईंट्स काय आहेत ते सगळे शोधून काढले, कसे पकडायचे. त्यांनी पकडले सुद्धा फायनली. मग आज आपण परत आलो इकडे. एकदम बारीकवाले गळ आहेत. आधी चराई करणार आहे, आधी वरती टाकणार ना. ही लावायची कशी रे? मला तर लावताच येत नाही. अच्छा, ती ओली झाल्यावर लावायची का? भरती असते ना तर पाणी एकदम जवळ येतं, असं कडेला येतं पाणी, आणि त्या कडेला मग ते मासे येतात. आणि जर ओटी असेल ना तर पाणी लांब जातं, मग लांब ते मासे बाईट करत नाही. तर हीच वेळ आपल्याकडे 2 वाजेपर्यंतच वेळ आहे. 2 वाजेपर्यंत पण नाही, त्याच्या अगोदरच वेळ आहे, जास्त वेळ नाही आहे. पाणी बघा कुठपर्यंत आलं आहे. थोड्या वेळाने हे पाणी खाली जाईल. आता आले ना हे बारीक आले दुसरे मासे. हां, अच्छा, ओवून घ्यायचं का? असा होईल एवढ्याचे नाही, असं वर खाली करायचं का? आला वा. व्हिडिओ पण बनवला. हे लावायची काहीतरी वेगळी पद्धत असेल रे. हीच आहे का? बरोबर का नाही? लागला. कोणचा मासा आहे? पापलेट कसं काय म्हणता याला?
शेतका काहीतरी बोलतात शेतका. शेतका कुठे ठेव. अरे आला आला. काय काय आहे हे आहे हा सुटणार नाही लवकर. हा ना अटॅक केला आहे आपला ही स्टर्जन मेजर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आता बाकी मला बाकी दुसरं नाव नाही माहिती याला. करकंडा. करकंडा की डिझाईन देखो कैसी है. अरे याला काटे पण डेंजर लागतात याचे. पकडला बाबा आज शेवटी आम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे मासे. रंग बघा ना याच्यात, धारी कशात, लाईन कशात. आता याला स्टर्जन मेजर का म्हणतं मला नाही माहिती. कारखांडा आला. करकंडा. काय कलर आहे बघा करकंड्याचा. अरे अरे थांब, अरे थांब, अरे थांब. आई मस्त है ना करकंडा. अब हमारे को भी टेक्निक थोडी पता चल गई है. ते ना असं दोरीवर नेहमी ताण ठेवावा लागतो. सारखं ते बेट मुव्हिंग असेल ना तर घेऊन पळायच्या मागे असतात मासे. हां आणि पळतात आणि खप्पकन अटकतात. आला 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 आला. बोईट आला, बोईट आला. पिल्सा. टपक झाला. जे कोरडं आहे ना, सुक्क जे आहे ना, जे ओलं नाही केलेलं बेट त्याला लागतायत. अरे आला. हा वेगळा आहे ना का तोच आहे. ए आला आला आला. वा माझा कॅमेरा चालू आहे. वा अरे फोड नको. हिचं तोंड बघा. मला वाटलं हिचं तोंड आहे ना, ही चोच असते ना तिच्या पुढे हे असेल. ऐ थांब ना. ऐ बाबा हिची चोच लागत असेल का रे. हिची चोच आहे. अरे हे नाही लागत काय, टेन्शन नाही. मला वाटलं हे लागत असेल. हा हिचं तोंड इथं असतं आणि ही चोच इथं असते. मला वाटायचं की हे असं उघडत असेल, ही चोच उघडत असेल, पण तोंड इथं असतं. हे बघा हिचं इथं खाते ही. दिसतंय क्लोजअपमध्ये. थांबा. हा मासा असा असतो. हे अशा प्रकारचा हा तिसरा मासा आहे आजचा, वेगळ्या प्रकारचा. पाऊस आला आहे, खूप जोरात पाऊस आला आहे तिकडे पलीकडे. आणि आपण तयारीमध्ये आलो नाही आहे. कॅमेरा बॅग आहे, ड्रोन आहे, ते सगळं आपल्याला वाचवायचं आहे. त्यामुळे आपण आता इकडनं निघतोय. ड्रोन शॉट्स पण घ्यायचे होते पण काही रिस्क घेता येत नाही पावसामुळे. तो बघ नको ते पुसायला घेतलं होतं, तुला दिलं तर मी पुसायला. माझ्याकडे साप बघा कसं आहे. कोण म्हणाल का. वा हरणटोळ सारखंच आहे. मांजऱ्या साप म्हणतात. वा ती माझा मोबाईल. हा अम्मा शार्को. चहा घेऊया मस्त. डोकं असं ठण 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 दुखायला लागलं. प्रवास जास्त झाला असं. पहिले काही बदला की बुलेटचा लाईनर नाही. हां बुलेटचा आहे ना फक्त. हां फक्त लाईनर पार गेलेत. म्हणजे एकदम ब्रेक आहे ना इतका खाली जातो आहे की थोडंसं चढ वगैरे आला ना तर ब्रेकच खाली ग्राउंडला लागतो. कारण की हे क्लासिकचं जे ग्राउंड क्लिअरन्स असतो तो फार कमी असतो. आरामसा मट्टी उट्टीमध्ये जाणं असतं. काय झालं. स्प्रिंग तुटली लायनरची. कधी आत्ता आत्ता नाही आधी वीज तुटली. तुला हवी पेनकिलर. पेनकिलर हां घे ना तुला. पाणी तर घे, गोळी तर घ्या आधी. असं समीर ब्रेक लगा लगा के हो गया अमीर. हा आला रे आला 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 रे बैठा आला. अग बाई बाई आला रे बैठा आला. त्याला सुरुवात तर झाली. पहिली सक्सेस झालेली आहे. जागा कसली खावाटे. जर मी चुकून घसरके पाड्या म्हणजे ओ बरोबर.
अच्छा अच्छा. हां मग तू एक काम कर, संपवणे रात्री मला कॉल कर ना. हां ठीक आहे, ओके ओके चालेल. हां मोठा आहे रे हा, साईज चांगला आहे ना. हा साईज चांगला आहे. उठल्यानंतर आणखी दुखत असेल. उठल्यावर पण आणि बसल्यावर पण असं ठाण 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 ठाण. घेतोय ना मोठा कॅमेरा. लहान मिळालाय. यालाच मिळतं, मला नाही मिळतं. कॅमेरा धोका देतोय रे. पाणीवर अरे अरे आहे ना. ओ खेचो थांब ना तू. आला वाटतं. आला 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 आला. पहिला बोईट. ये है पहिला साफ सुथरा बोईट. याला कुठे टाकू आता. आखिरकार हमने पकड़ ही लिया एक बोईट. बड़ी मुश्किलों से 3-4 वेळा आलतो आपण ते एवढ्या बोईटला. त्या जागी नाही लावते. जवळ नाही. जवळ येत असतं. काल जवळ आले 3 कोंबडे जवळ. आवाज येत होता. आम्ही कालच आठवण केलेली. आला वाटतं. आला ह्याच्यात आला. त्याच्यात आला, माझ्याच येत आला. हे माझ्यात पण आला, दोघांच्या ह्याच्यात आला. अरे साईज चांगली आहे रे ही. हां हे दोघांना लागले घे. क्लोजअप दिसतात का. आलेत, जमा झालेत. आला आला. मारला ना. 60 नाही 30 70 50. ए प्रणव आला आला आला. थोडा टाइम लागतो. बंद होतो, मार लागला तो. मारला ना. रात्री घेऊन यायचं. अच्छा अच्छा. नाही आहे माझ्या नाही आहे. आहे माझ्या ह्याच्यात आहे. अरे तुटला. सुटली. हे तुटला. हे बस होईल एवढे बोईट ना आपल्याला. हे इतके बोईट मिळाले म्हणजे याच्या अगोदर पण बरेच मिळाले होते. डबल साईज मिळाले होते, पण ते जरा आधीचे वेगळ्याच मसाल्यात मॅरिनेट झाले, त्यामुळे हे आम्ही नेतोय आणि हे असली मसाल्यात मॅरिनेट करूया. आता बोलूया कुकिंगकडे. निघूया इकडनं आता कुकिंगला. जीव पण आहे अंगामध्ये. आता जाऊन मस्तपैकी चहा घेऊ परत आणि थोडीशी एनर्जी आली की मग कुकिंगला सुरुवात करूया. सिम्बा की शांत आहे असं अतरंगी पाहिजे रे मांजर तू. हां आज परत आपल्यासोबत प्रियंका आहे. हाय. राकेशची वाईफ. ते बोईट जे आपण पकडले होते ना, त्याचं काय बनवणार आहे प्रियंका. हे फ्राय करायचे आहेत आणि हे ग्रेव्ही सारखं असं बनवायचं आहे. म्हणजे हे लहान जे हे फ्राय ग्रेव्ही आणि मोठे फ्राय. हां हे मोठे आहेत ते फ्राय. मिरची पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, गरम मसाला, हळद, हल्दी पावडर, हल्दी पावडर, मीठ लावून घेऊया आणि त्याच्यावरती आपण लिंबू. हा लिंबू खूप मोठा. हा कोणता लिंबू आहे. हां इडे लिंबू. ईड लिंबू. गावठी नाही. हे बघा ज्यूस आहे त्याच्यामध्ये. ते मोठं असतं ना संत्रे. हा बघा इथे पाठी आहे. अशा पद्धतीने आपण मसाले लावून घेतलेले आहेत बोईट मसाला. इकडे मी तांदळाचा पीठ घेतलेला आहे फ्राय करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडा रवा ॲड करू आपण. हळदी पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला. थोडं चवीपुरतं मीठ आपण टाकून घेऊया. हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आपण.
हे बघा, हे जे तांदळाचं पीठ केलेलं आहे मसाले वगैरे मिक्स करून, त्यांना असं तांदळाचं पीठ लावून घेऊया आपण. पहिले तेल टाकून घेऊया. किती वेळ फ्राय करायचं ते? हे आलटी पलटी केलं का झालं, 5-10 मिनिटं लागतील. 10 मिनिटात होतं. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत मच्छी. त्याच्यानंतर इकडे मी मिरची घेतलेली आहे, कांदा, कढीपत्ता, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर. हां. आणि इकडे कच्ची कैरी. हां. आणि हे आपले घरगुती मसाले, हे सर्व ह्याच्यामध्ये टाकू. गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, आणि आपण जे कच्ची कैरी कापलेली आहेत, कटिंग करून घेतलेली आहे, ते ह्याच्यामध्ये ॲड करू. आपण ऑइल टाकू. मीठ. चवीपुरतं मीठ. आपण पाणी टाकून घेऊया. हा, मागच्या वेळेस आपण पाणी नव्हतं घातलं ना. हां, पाणी घातलं तर आता ग्रेव्ही बनवली. ग्रेव्ही. आणि आपण चुल्यावरती ठेवूया. मोठं वाला की नाही चालेल. हे मस्त फ्राय झालेत बघा. हां. कालवणाला किती वेळ लागेल? झालं आता 2 मिनिट. 2 मिनिट. हां. हे उकळलंय बघा, कालवण रेडी आहे. ओके. तर हे कालवण आहे आणि मस्तपैकी फ्राय पण आहे. कांदे आहेत आणि डाळ आहे. हे अंड आहे. फुल क्लोज टाईट. सर्वात आधी नाही बोईट फ्राय टेस्ट करूया. म्हणजे बरेच दिवस आम्ही ह्या माशासाठी प्रयत्न केला होता. हे असं दिसतं फ्राय केल्यावर, फ्रेश मासा. मस्त आहे, बोईटची टेस्ट मस्त आहे, जसं हे सांगत होते ना. चपातीसोबत खाऊया. प्रियंकाने बनवलं मित्रांनो. प्रियंकाला तुम्ही ओळखतच असाल. तिचं पण यूट्यूब चॅनल आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये पण तिने खेकडा वगैरे, खेकडा नाही सर, मागच्या व्हिडिओमध्ये पण तिने मासे वगैरे बनवले होते. तिने बनवलं, खूप जबरदस्त बनवलं आजचं पण मासे. तिच्या चॅनलचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा मिळून जाईल. चपातीसोबत मासा खाऊया. मस्त लागतो, चपातीसोबत पण मस्त लागतोय. म्हणजे एवढ्या कमी मसाल्यामध्ये पण मासा इतका मस्त होऊ शकतोय. त्याचं एकच कारण म्हणजे फ्रेश पकडलेले मासे आहेत. हे कालवण तर भारी असणार आहे, कारण की हे मी ऑलरेडी आधी खाल्लं होतं. म्हणजे माशांचं कालवण ज्यामध्ये कैरी घातली होती. हे असे कैरीचे पीसेस वगैरे मी ऑलरेडी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की मी असं ऑलरेडी टेस्ट केलं आधी. खूप भन्नाट लागतं हे कालवण. बनायला पण एकदम कमी वेळ लागतो. फोडणी बिडणीचं झंझटच नाही. तर अशी होती आजची कुकिंग. मासे पण भन्नाट झालेत. बोईट माशाची पण टेस्ट खूप छान आहे आणि दीदीने म्हणजे प्रियंकाने बनवले पण खूप छान आहे. प्रियंकाचं चॅनलसुद्धा तुम्ही एकदा नक्की चेक करा. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्या सकाळी.